हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंदिरकर शाळेमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि मला मिळालेत हे मिनी वांगे. हे एवढे फ्रेश आणि एकदम काटेरी होते की नाही, एकदम छान वांगे होते. आणि याच्यासाठी की नाही मी ते वांगे चिरून घेतलेत, स्वच्छ पाण्यात ठेवलेले आहेत. आणि मी याच्यासाठी मसाला काय करते, 7-8 पाकळ्या लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतले आणि त्यात ना 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातले आणि त्यात हळद, लाल तिखट, काळं तिखट, मीठ आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सगळं ॲडजस्ट करा, काळं तिखट, लाल तिखट वगैरे. आणि याच्यामध्ये तुम्ही ना पनीर मसालासुद्धा टाकू शकता. खूप छान होतात वांगे. आणि ही बघा मी कसुरी मेथी थोडीशी हातावर स्मॅश करून घेतली आणि हे की नाही थोडंसं पाणी घालून मी सगळं मिक्स करून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट आहे ना खूप बारीक घ्यायचं नाही, थोडं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपल्याला. जास्त तेलही यूज करायचं नाही या भाजीला, कारण की वांगे एवढे फ्रेश आहेत ना, त्याचं आपोआपच तेल सुटायला लागतं भाजी. आणि इथं ना मी 1च चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यात थोडीशी मोहरी टाकली आहे फोडणीला. आणि मोहरी बघा आपली अशी तडतडायला लागली छान. ही गावरान छोटी मोहरी आहे. तुमच्याकडे अशी लहान मोहरी भेटते का? नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुमच्याकडे असे एकदम छोटे न्यूली बॉर्न वांगे मिळतात का? नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. 1 टोमॅटो कापून घेतला आणि तो मी ती मोहरी तडतडल्यावरती टोमॅटो फोडणीत टाकला आहे. त्यानंतर 1 कढीपत्त्याचं पान टाकलं आहे पूर्ण. आणि हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. या प्रोसेसला की नाही गॅस बारीक करायचा आहे. आणि मग त्यानंतर तो जो मसाला होता ना, एक एक करून सगळ्या वांग्यांमध्ये भरून एक एक करून वांगी सगळे की नाही या फोडणीमध्ये आपल्याला सोडायचे आहेत. फोडणीत फक्त टोमॅटो, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. मी दुसरं काहीच टाकलेलं नाही. मीठ वगैरे आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये टाकलेलं होतं, त्याच्यामुळे एक एक करून मी सगळे वांगे भरलेत. हे बघा अशा प्रकारे वांगे आपले भरून झाले आहेत. आणि उरलेला मसालासुद्धा मी यावर सोडलेला आहे. छान व्यवस्थित परतवून घ्यायचे हलक्या हाताने वांगे. फार त्यांना हलवायचं नाही आहे, नाहीतर ते मसाला सगळा बाहेर येण्याची शक्यता असते. हे बघा अशा प्रकारे छान तेल सुटायला लागले, मसाला तेलात परतायला लागला आहे. याचा सुगंध एवढा भारी येतो ना, काय सांगू. मग हे 5 मिनटं मी असंच की नाही झाकून ठेवलेलं होतं. आणि बघा अशा प्रकारे आपले वांगे छान व्यवस्थित फ्राय होत आहेत. आणि थोडंसं मला की नाही थोडासा रस्सा करायचा होता, थोडासाच एकदम. मग आपण जे मसाला तयार केला होता ना, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं. ते पाणी की नाही मी या वांग्यांमध्ये सोडणार आहे या आत्ताच्या वेळेला आल्यावरती. आणि मग हे बघा असं झाकून ठेवले मी पाणी घालून. 5 मिनटांनी आपली अशी भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. जास्त वेळ लागत नाही या भाजीला. आणि जास्त मसालेही वापरलेले नाहीत मी. घरात जे आपले अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे वांग्याची भाजी मी केली आहे. मिनी वांगे कसे वाटले तुम्हाला? रेसिपी कशी वाटली? नक्कीच ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी कशी वाटली. अशा प्रकारे हे बघा अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आम्ही तर खाल्ली, खूप भारी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करून मला सांगायला विसरू नका. फार दिवसांनी व्हिडिओ शूट करते, काहीतरी रिझन असं प्रत्येक गोष्टीमागे, त्याच्यामुळे. मग बघा असे वांगे आपले तयार झालेले आहेत. नक्कीच सांगा कसे आहेत. अशा प्रकारे आपली छान अशी फ्रेश ताज्या वांग्यांची भाजी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला? धन्यवाद.